Hallelujah. हालेलुया. Let us all arise in the presence of God. प्रभूच्या सानिध्यात आपण सर्वजण उभे राहूया. We are here in the presence of God this morning. सकाळी आपण प्रभूच्या उपस्थितीत आहोत. And we're going to say thank you, Lord, for everything you have done in our life. प्रभू आपण म्हणालात प्रभू माझ्या जीवनात जे सर्व काही केलं त्याबद्दल तुझे आभार मानत आहे. Because his name is worthy to be praised. आणि त्याचे नाव स्तुतीस योग्य आहे. And as Psalmist says, त्याचं स्तोत्रकर्ता म्हणतो, bless the Lord, O my soul, and everything that is within me. Bless his holy name. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या नावाचा धन्यवाद कर. This morning we're going to say the same thing like Psalmist says. स्तोत्रकर्ता म्हणतो तेच आज सकाळी आपण म्हणणार आहोत. Bless the Lord, O my soul. हे माझ्या जीवा परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद Bless कर. everything that is within me. Bless his holy name. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. Thank you, God, for your unconditional love in our life this morning. प्रभू आज सकाळी आमच्या जीवनावर तू आमच्यावर तू प्रीती करत त्याच्यात कुठलीही अट नाही याबद्दल आभार मानतो. Thank you, God, for your presence. प्रभू तुझ्या उपस्थितीबद्दल आभार मानतो. Thank you, God, for your joy in our life. तुझा आनंद आमच्या जीवनात आहे प्रभू आभार मानतो. Lord, we come to your throne of grace this time. यावेळेस आम्ही तुझ्या कृपेच्या राजस्थानाकडे येतो. We want to say thank you, Lord. प्रभू तुझे आभार मानतो. We'll keep thanking you in our life. आमच्या जीवनात आम्ही तुझे आभार मानत राहू. No matter what happens. आमच्या जीवनात काही झालं तरी हरकत नाही. Lord, we're going to praise your name. प्रभू आम्ही तुझ्या नावाची स्तुती करणार. Because your name is worthy to be praised. आणि तुझं नाव स्तुतीस योग्य आहे. You are the King of Kings and Lord of Lords. तू राजांचा राजा प्रभूंचा प्रभू. And we worship you, Jesus. प्रभू आम्ही तुझी उपासना भक्ती करतो. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. यीशु तेरे छूने से
उत्तम टाळायचं अर्पण त्याला देऊया, त्याला धन्यवाद देऊया, कारण स्तुती योग्य आहे. And there's no one like our Jesus Christ. आपला प्रभू येशू ख्रिस्तासारखा दुसरा There कोणी is नाही. power in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. Turn to your neighbor या बाजूच्या व्यक्तीकडे पहा and tell them, आणि त्यांना सांगा, Jesus Christ is my good shepherd. येशू ख्रिस्त माझा उत्तम मेंढपाळ, He's my good shepherd. माझा उत्तम मेंढपाळ. No matter what happens in my life, माझ्या जीवनात हरकत नाही काय झालं तरी my shepherd is always with me. माझा मेंढपाळ माझ्यावर सदा So I'm सर्वदा not आहे. gonna afraid of anything. कुठल्याही गोष्टीला मी घाबरणार नाही. Even though I walk through the valley of shadow of death, मृत्यूच्या दरीतून मी जात असलो, I will fear no evil. कुठल्याही अरिष्टाला मी भिणार Because नाही, my Almighty God is with me. कारण सर्वसमर्थवान देव He माझ्या बरोबर comforts आहे. me and He always restores my soul. तो माझं सांत्वन करतो, माझ्या जीवाला ताजा तवाना करतो. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. And if you really believe on these statements, तर या विधानावर खरोखर तुम्ही विश्वास ठेवत आहात, let's give Him the best clap offering of our life. आपल्या जीवनात उत्तम Thank you, God. प्रार्थना करूया. Thank you, Jesus. धन्यवाद Hallelujah. येशू. हालेलुया. मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से
कोई घटी मुझे नहीं है, हर चढ़ाइयों में मुझे प्रेम से चलाता वो है। यहोवा जवाब मेरा, कोई घटी मुझे नहीं है, हर चढ़ाइयों में मुझे प्रेम से चलाता वो है, प्रेम से चलाता वो है, प्रेम से चलाता वो है। Thank you, Lord, for being our shepherd. प्रभूचे आभार मानतो तू आमचा उत्तम मेंढपाळ. How wonderful to know our God is like our father, shepherd, good friend, and everything of our life. आणि किती अद्भुत आहे माहित करून घेण्याकरिता की आपला देव जो आहे आपला उत्तम मेंढपाळ आहे, आपला मित्र आहे, आपलं सर्व काही. And He's still sitting on the throne this morning. आज सकाळी तो सिंहासनावर He's बसलेला the आहे. King of Kings and Lord of Lords. तो राजांचा राजा प्रभूंचा Amen. प्रभू. आमेन. Hallelujah. And whatever हालेलुया. He has done for you in the past, जे काय त्याने तुम्हाला तुमच्या जीवनात भूतकाळामध्ये केलं He is आहे able to do in present. तो वर्तमान काळामध्ये देखील करण्यास And समर्थ your आहे. future is in His hand. तुमचं भविष्य त्याच्या हातात आहे. Amen. आमेन. Because He is risen from the dead कारण तो मरणातून उठला आहे. and He is alive. तो जिवंत आहे. Just turn to your neighbor and say, My God is त्या alive. बाजूच्या व्यक्तीकडे पाहून मारे माझा He देव is not जिवंत आहे. dead. तो मेलेला My नाही. God is alive. माझा देव And जिवंत आहे. every situation in my life that is dry and dead, जी प्रत्येक परिस्थिती माझ्या जीवनामध्ये मृत अशी आहे, लबाड आहे, God is able to raise him up. देव त्याला उठवायला तयार आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Because He is the light and He is the salvation and He is the resurrection कारण तो प्रकाश आहे, तो तारण आहे, तो पुनरुत्थान आहे. and He is with us. Amen. तो आपल्या बरोबर आहे. आमेन. Let's worship Him. त्याला उपासना भक्ती करूया. अंधों को जिसने चंगा किया, लंगड़ों को जिसने चंगा किया, अंधों को जिसने चंगा किया, लंगड़ों को जिसने चंगा किया, और आज भी यीशु जिंदा है, आज भी यीशु जिंदा है, और हम बताने आए हैं कितना नजात गुनाहों से, और हम बताने आए हैं हालेलुया हालेलुया, ओहो हालेलुया हालेलुया, हे हे हालेलुया हालेलुया, ओहो हालेलुया हालेलुया। प्यारा यीशु का पैगाम सुनाने आए हैं कितना नजात गुनाहों से, और हम बताने आए हैं प्यारा यीशु का पैगाम सुनाने आए हैं कितना नजात गुनाहों से, और हम बताने आए हैं हालेलुया हालेलुया, ओहो हालेलुया हालेलुया, हे हे हालेलुया हालेलुया, ओहो हालेलुया हालेलुया। क्रूस पर यीशु मारा गया, तीसरे दिन वो फिर जी उठा। क्रूस पर यीशु मारा गया, तीसरे दिन वो फिर जी उठा, और आज भी यीशु जिंदा है, आज भी यीशु जिंदा है, और हम बताने आए हैं कितना नजात गुनाहों से, और हम बताने आए हैं हालेलुया हालेलुया, ओहो हालेलुया हालेलुया, हे हे हालेलुया हालेलुया, ओहो हालेलुया हालेलुया। प्रभु कृष्णाची आनंदी नाचून गाऊया. गाऊया स्तुती प्रभु ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया. गाऊन स्तुती प्रभु कृष्णाची आनंदी नाचून गाऊया. गाऊया स्तुती प्रभु ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया. हालेलुया 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी गेले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केले बलिदान.
तेरा किती महान बाबा सर्वांचे हालेलुया 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 Hallelujah. How Hallelujah. wonderful to be in the presence of God. किती अद्भुत आहे प्रभूच्या सानिध्यात असणे. The joy of the Lord is our strength. प्रभूचा आनंद आपली ताकद. You know, many times we search our strength here and there. पुष्कळच्या वेळेस आपली ताकद बळ इकडे तिकडे शोधत बसतो आपण. God is saying, my joy is your strength. परमेश्वर म्हणतो माझी आनंद तुझी ताकद आहे. It's already given to us. त्याने अगोदरच आपल्याला ते दिलं आहे. Our problem is आपली समस्या काय माहिती आहे का? the things which is already given to us, ज्या गोष्टी अगोदरच आपल्याला देण्यात आल्या आहेत we just keep searching here and there. आपण त्याला इकडे तिकडे शोधत राहतो. But the joy of the Lord is our strength and He has given us. We just need to receive it every day by faith in our life. परमेश्वराचा आनंद आपली ताकद त्याने आपल्याला अगोदरच दिलं आहे. विश्वासाने आपण ते दररोज स्वीकारलं पाहिजे. And when we receive it in every day in our life, यास आपल्या जीवनात दररोज आपण ते स्वीकारतो. we will be happy, we will be in peace, and we'll always praise the name of Jesus in Apan- every situation. नेहमीच सुखी असू शांत असू आपल्या जीवनात शांती असेल प्रत्येक परिस्थितीत आपण देवाची स्तुती करू. Just turn to your neighbor and tell them, तुमच्या बाजूच्या व्यक्तीकडे पाहून म्हणा the joy of the Lord is my strength. प्रभूचा आनंद माझी ताकद. The joy of the Lord is my strength. एकामेकाला सांगा प्रभूचा आनंद माझी ताकद. And the joy, when the joy of the Lord comes in our heart, ज्या देवाचा आनंद आपल्या हृदयात येतो heaven comes in our heart. आपल्या हृदयात काय येतं? स्वर्ग. What comes? काय येतं? Heaven comes in our heart. स्वर्ग आपल्या हृदयात And so येतं. let's praise the name of Jesus with that heaven, with that joy, and glorify His name. त्या स्वर्गीय आनंदाने परमेश्वराच्या नावाची स्तुती करूया, आनंद Thank you, करूया, त्याच्या नावाचा Jesus. गौरव करूया. Thank you, Lord. Heaven is in my heart. Heaven is in my heart. Heaven is
praise you with all of my strength, with all of my life, with all of my strength, all of my hope is in you. Yes, Lord, our hope is in you this morning. प्रभू, आज सकाळी आमची आशा तुझ्यामध्ये आहे. Thank you, God, for strengthening our hearts. प्रभू, आमच्या हृदयाला सबळ केलंस याबद्दल धन्यवाद. Thank you, God, for your grace is sufficient for us. आभार मानतो, तुझी कृपा प्रभू आमच्यासाठी पुरेशी आहे. Thank you, Jesus, for always being with us. प्रभू येशू, सदा सर्वदा तू आमच्या बरोबर आहे. आभार मानतो. And Lord, this morning we come to your throne of grace. आज सकाळी आम्ही तुझ्या कृपेच्या राजस्थानाकडे येतो. People of God, देवाच्या लोकांनो, just tell him this morning, आज सकाळी त्याला सांगा, no matter what, काही झालं तरी, whatever situation comes in my life, माझ्या जीवनात काही परिस्थिती आली, I will give praise to your name, God. प्रभू तुझ्या नावाची मी स्तुती करेन. I will lift your name on high तुझं नाव मी उंचाल प्रभू, because you are worthy to be praised. कारण तू योग्य आहे की आम्ही तुझी स्तुती You are करावी. Almighty God. तू सर्वसमर्थवान देव, You are powerful one. तू सामर्थ्यशाली. And there is no one like you, Jesus. येशू, तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. Thank you, Lord. प्रभू धन्यवाद. Thank you, Jesus, येशू धन्यवाद. for your unconditional love, प्रभू तुझ्या प्रीतीमध्ये कुठली अट नाही, शर्त नाही. your faithfulness with our life. प्रभू तुझा विश्वास पण आमच्या जीवनात. Thank you, Jesus, for answering each and every prayer of our hearts. प्रभू, आमच्या हृदयाच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर दिलंस. आभार मानतो. Thank you, God, for being the light whenever we are searching in darkness. प्रभू आभार मानतो, तू आमच्या जीवनाचा प्रकाश ज्यावेळेस अंधकारामध्ये आम्ही इकडे तिकडे शोधत असतो. Thank you, Spirit of God, for guiding us. देवाच्या आत्मा तू आम्हाला मार्गदर्शन करतोस याबद्दल धन्यवाद. Lord, we surrender ourselves into your mighty hand this time. प्रभू यावेळेस आम्ही स्वतःचं समर्पण तुझ्या सामर्थ्यशाली हातात People of करतो. God, just surrender to him this time. देवाच्या लोकांना यावेळेस आपण स्वतःचं समर्पण त्याला Surrender करू. everything that is within us. आपलं सर्वस्व, सर्व अंतर्याम त्याला समर्पण करूया. Thank you, Jesus. येशू धन्यवाद. We worship you, God. देवा, आम्ही तुझी उपासना भक्ती करतो. Thank you, Lord. प्रभू धन्यवाद. जब तक जियो तेरी महिमा करता रहूं ऐ खुदा, हाँ, जब तक जियो तेरी महिमा करता रहूं ये जिंदगी, yes, Jesus, तेरी महिमा गाती रहे अप्सरा. ये जिंदगी तेरी महिमा गाती रहे अप्सरा. जब तक जियो तेरी महिमा करता रहूं ऐ खुदा. जब तक जियो
कोई नहीं प्रभु, ऐसा कहीं भी नहीं परमेश्वर। तुम सा कोई नहीं, तुम सा कहीं नहीं, अब है पूरा यकीन यीशु मसीह, तुम सा कोई नहीं। सब मिलकर फिर एक बार कहेंगे, So sing together. There is no one like you, Jesus. प्रभु तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. कि हम अपने दोनों हाथों को परमेश्वर Let's की ओर raise both our hands unto the Lord. क्योंकि वो हमारे स्तुति के योग्य परमेश्वर है Because He's worthy that we can praise Him. और उसकी प्रेजेंस हमारे बीच में है आज। His presence is in our Let's midst. honor his presence. आदराने सन्मान करूया त्याच्या उपस्थितीचा. Hallelujah. Thank you, God. हालेलुया. प्रभु Worship you, धन्यवाद. Jesus. येशू धन्यवाद. तुम सा कोई नहीं, तुम सा कहीं नहीं, अब है पूरा यकीन यीशु मसीह, तुम सा कोई Thank you, Lord. Worship you, Jesus. ईश्वर आम्ही उपासना भक्ती करतो. Thank you, God, for healing our broken hearts this morning. प्रभु धन्यवाद. Thank you, Jesus, for healing our broken hearts. प्रभु आमच्या भग्न हृदयाला तू आरोग्य दिलंस त्याबद्दल आभार मानतो. Thank you, Lord, for healing everyone, those who are sick, weak, and struggling in their life. प्रभू जे आशक्त आहे, आजारी आहेत, जीवनात संघर्ष करत आहे, सर्वांना आरोग्य दिलंस त्याबद्दल धन्यवाद. Thank you, Lord, for healing our minds, who sometimes get disturbed, Father, Lord. प्रभू आम्ही मनामध्ये अस्वस्थ होतो कधी कधी, परंतु तू आम्हाला आज आरोग्य दिलेस आभार मानतो. Thank you, Jesus, for your healing power is available whenever we call upon your name. प्रभू येशू आभार मानतो, आरोग्याचे सामर्थ्य नेहमीच आपल्यासाठी आमच्यासाठी उपलब्ध आहे जेव्हा की आम्ही तुला हाक Thank मारतो. you, Jesus, because you're still sitting on the throne for us. प्रभू येशू आभार मानतो, अजूनही आमच्यासाठी तुझ्या सिंहासनावर तो बसला आहे. Thank you, Lord, for everything. प्रभू सर्व गोष्टींबद्दल तुझे आभार मानतो. And Lord, we just declare that there is power in your name. प्रभू आम्ही जाहीर करतो तुझ्या नावामध्ये सामर्थ्य आहे. And there's no one like you, Jesus. येशू तुझ्यासारखा दुसरा There कोणी is नाही. no one like you, Father. पित्या तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. We give all the glory, honor, and praise to your mighty name. तुझ्या सर्वसमर्थमान नावाला आम्ही मान सन्मान आणि गौरव Let's give him देतो. a big clap offering. जोरदार टाळ्याचा Thank अर्पण त्याला you, देऊया. thank you, Spirit of God, for your धन्यवाद presence. प्रभू तुझ्या There is power उपस्थितीबद्दल. in the mighty name of येशूच्या Jesus. सर्वसमर्थ नावामध्ये We give सामर्थ्य all the आहे. glory, honor, and praise to your name, O सर्व God. मान सन्मान गौरव प्रभू आम्ही तुझ्या Worthy नावाला to be देतो. praised among us. आमच्यामध्ये स्तुतीस करण्यास तू पात्र Thank you, आहे. Jesus. धन्यवाद येशू. Let us be seated in God's presence as we prepare our hearts to come in the table of the Lord. प्रभू भोजनाच्या मेजात येण्यासाठी आपली तयारी I करत request असताना Reverend S.G. Kodi, Pastor Suhas Bavdekar, Brother Sandeep Surenshi, Brother Sushil Surenshi, Brother Dinesh Kodke, Brother Sandeep Malela, Brother Mark Gaikwad, Brother Kenkar, Brother M.S. Hivale, Brother B. Sethi, Brother George, Brother Nelson Joseph, Brother Sarang Bhandarkar, Brother Nitin Gaikwad, Brother Renukar, please come forward. या सर्वांची नावं घेतल्यात, कृपा करून आपण पुढे येऊया. Brother Sandeep Agarwal, please come forward. Brother Prashant Piani, Brother Nikam, Brother Cutlet, please come forward. Brother Thomas, please come forward. Brother Sunil Vanzare, please come forward. For that which I receive of the Lord, I give unto you. जे मला प्रभूपासून मिळालं तेच मी तुम्हाला देत आहे. The night on which Jesus was to be handed over, ज्या रात्री येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आले त्या रात्री he took the bread, he broke it and said, आणि भाकर घेतली, मोडले आणि म्हटले, this is my body that is broken for you. माझे शरीर तुम्हासाठी मोडले जात आहे. As you eat of it, do it in remembrance of me. तुम्ही खात असताना माझ्या स्मरणार्थ करा. In like manner, he took the cup and said, त्याच प्रकारे त्याने प्याला घेतला आणि म्हटले, this is the cup of my New Testament established in my blood. माझ्या रक्तात स्थापिलेला हा नवा करार. As you drink of it,
do it in remembrance of me. तुम्ही प्राशन करत असताना माझ्या स्मरणार्थ करा. For as long as you eat of this bread and drink of this cup, कारण जितकं तुम्ही भाकर खाता व प्याला पिता, you declare my death till my coming. तुम्ही घोषणा करता माझ्या मरणाची माझ्या For येईपर्यंत. whosoever eateth of this bread and drinketh of this cup in an unworthy manner जो कोणी भाकर व प्याला अयोग्य प्रकारे सेवन करेल, is guilty concerning the body and the blood of the Lord Jesus तो Christ. दोषी आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर रक्त या So संबंध. let everyone examine himself and herself, प्रत्येक जण तो किंवा ती आपला आत्मपरीक्षण and करा. then partake of this cup and this bread. त्याच्यानंतरच या भाकरीत आणि प्याल्यात सहभागी व्हावं. Gracious Heavenly Father, we thank you for the privilege of communing in your table this morning. आज सकाळी आभारवंत परमेश्वर की तुझ्या या मेजामध्ये सहभागी होण्याकरिता आम्हाला सहायता We केली. thank you, Father, that you loved us so much that you sent your Son Jesus Christ for us. तिथं आभार मानतो तू आमच्या रेडिओ प्रीती केली की तुझा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमच्यासाठी Jesus, we पाठवला. thank you that you loved us so much that you took 39 stripes upon your body, and by every stripe that you have taken, we have received our healing. येशू ख्रिस्त आभार मानतो तू आपल्या पाठीवरती 39 फटके खाल्ले, त्या प्रत्येक फटक्याद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झालं Thank आहे. you, Jesus, for shedding your precious blood on the cross of Calvary. प्रभू येशू तुझं मौल्यवान रक्त कॅल्वरीच्या वधस्तंभावर तू आमच्यासाठी ओतलंस, याबद्दल आभार You मानतो. have cleansed us from our sins, Lord. आम्हाला पापापासून तू शुद्ध केलेला आहे. Heavenly Father, as we partake of this bread and this cup, which is the body, emblem of the body and the blood of the Lord Jesus Christ. प्रभू आम्ही या मेजामध्ये सहभागी होत असताना जी भाकर प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे आणि जे रक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्याला येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं दर्शक आहे. Help us to receive your healing and your forgiveness by faith in our life. विश्वासाने आमच्या जीवनात प्रभू तुझं आरोग्य आणि क्षमा स्वीकारण्याकरिता And let this table be a blessing to each one of us. प्रार्थना करतो. हा मेजा प्रत्येकांसाठी आशीर्वाद असा होते. In Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. As the cup and the bread comes to us, we will hold it in our hands. When everyone has received, then we will partake of it together. त्यावेळेस भाकर आणि प्याला आपल्याकडे येईल, आपल्या हातातच ठेवूया. सर्वांना मिळाल्यानंतर एकत्रित आपण सहभागिता करणार आहोत. Thank you for
Is there anyone who has not yet received the cup or the bread? Please lift up your hand. असं कोणी आहे का ज्यांना अजूनपर्यंत भाकर व प्याला मिळाला नाही? आपला हात वर करा. हम गाए हो सेना तू राजा होगा हे राजा तेरी महिमा होवे सदा तू है प्रभु हमारा खुदा हम गाए हो सेना तू राजा होगा हे राजा तेरी महिमा होवे सदा तू है प्रभु हमारा खुदा यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन Let us take the bread, which is the symbol of the body of the Lord Jesus Christ. भाकरीचं सेवन करूया जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं दर्शक आहे. Let us take the cup, which is the emblem of the blood of the Lord Jesus Christ. प्यालाचं सेवन करूया जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं दर्शक आहे. As the cups are being collected, shall we all stand? प्याले गळत असताना आपण सर्वजण उभे राहूया. And let us worship the Lord by singing a victorious song for the glory of God. विजय गीत गाऊया परमेश्वराच्या नावाच्या गौरवासाठी. जा सांगा मम बंधुजना आलो टेकुनिया मरना जा सांगा मम बंधुजना आलो टेकुनिया मरना मरणाची मोडणी नाही आर्यने सर्वासोमी भीती कुणाची दुर्दिसाची दीनबलाची क्रांतीकडे जगती जाना विजयी भी तुम सारा क्रांतीकडे जगती जाना विजयी भी तुम सारा बंधुजना आलो दुनिया मरना का बदला करुणी मागे विसरा का तरी वाजागे सोडून निघून बहुवान
Jesus is alive. He's alive forevermore. We give you all the glory, honor, and praise. सर्वगौरव सन्मान स्तुती You आम्ही तुला deserve the देतो. highest praise. अति उच्च स्तुतीस तू योग्य आहे. Lord, we want to take this opportunity to dedicate our lives once again into your hand, Lord. होय, संधी घेतो आणि पुन्हा एकदा आमच्या जीवनाचं समर्पण तुझ्या हातात We करतो. thank you, Lord, that you have purchased us by your blood. प्रभू, आभार मानतो तुझ्या रक्ताने तू आम्हाला विकत Let घेतलेला your आहे. name be glorified through our lives, we pray. प्रार्थना करतो आमच्या जीवनाद्वारे तुझ्या नावाचा गौरव होऊ दे. In Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने आम्ही प्रार्थना And करतो. everybody said, Amen. सर्वांनी म्हणावं आमेन. Amen. आमेन. Let us be seated in God's presence. प्रभूच्या सानिध्यात आसन ग्रहण करूया. If there is an empty chair near you, I request you to please raise your hand so that those who are standing behind can come and occupy those chairs. जर तुमच्या बाजूला रिकामी खुर्ची असेल तर हात वरती करा, जेणेकरून मागे उभे आहेत ते येऊन बसू What a शकतात. joy to see all of you in the house of the Lord on the first Sunday of the 5th month of the year 2025. किती आनंद आहे तुम्हा सर्वांना 5व्या महिन्याच्या पहिल्या रविवारी प्रभूच्या घरात पाहून. Have you experienced God's goodness in your life the past 4 months? मागील 4 महिने देवाच्या चांगुलपणाचा अनुभव तुमच्या जीवनात तुम्ही घेतला आहे का? God is good. God is good. And all the time. Truly our God is a good God. खरोखर आपला देव हा चांगला देव If you are आहे. here to worship with us for the first time, may I request you to please stand. आमच्यामध्ये येऊन उपासना भक्ती करण्याची ही जर तुमची पहिलीच वेळ असेल तर विनंती आहे की उभं राहावं. Let's clap our hands and let's welcome this dear brother. या We बंधूचं welcome you in the टाळ्यावर name of the स्वागत Lord. करूया. And we believe that God is going to bless you throughout the service. विश्वास आहे पूर्ण सभा देव तुम्हाला आशीर्वादित God करेल. bless you. देव तुम्हाला We are so honored to have Reverend Philip Baudekar and his son, Pastor Suhas Baudekar in our midst. रेव्हरंड फिलिप बावडेकर May I यांचा request you मुलगा to please आपल्यामध्ये stand. उभा Let's clap our आहे. hands and, सुहास बावडेकर टाळ्या वाजवून Mrs. स्वागत करा. Suhas Baudekar, please stand. Let's clap our hands. टाळ्या वाजवूया त्यांची. We are so honored by your presence. This तुम्ही या ठिकाणी आहात, आम्ही सन्मानित झालो तुमच्या उपस्थितीने. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद We are देवो. also glad to see Brother Sushil Surenshi and his wife and son. सुशील सूर्यवंशी त्यांची I पत्नी request them आहेत. to please stand. कृपा करून विनंती आहे उभं राहावं. Let's honor them. We are सन्मान so करूया. glad. They are our family members. ते आपल्या कुटुंबाचे सदस्य आहेत And we don't have to welcome them but we want to honor your presence. आम्ही तुमचं स्वागत करत नाही परंतु तुमच्या उपस्थितीचा आदरणीय सन्मान करतो. We had a wonderful VBS last week मागच्या आठवड्यात अद्भुत असा VBS झाला and a grand finale yesterday night. आणि काल रात्री अंतिम दिवस होता त्या We are so glad to VBS let you know that over 170 children were over here for VBS. VBS साठी जवळजवळ 170 लेकरं होते. आम्हाला आनंद वाटतो This is सांगायला. all because of your prayers. हे सर्व तुमच्या प्रार्थनेमुळे You झालं prayed, आहे. and parents, I want to thank all of you for sending your children. And some parents from far and near were staying over here till the VBS was over. आणि मी आभार मानतो तुम्ही सर्वांनी प्रार्थना केली आणि त्या पालकांबद्दल की त्यांनी त्यांच्या लेकरांना VBS ला पाठवलं आणि काही लोक दूर राहत होते ते या ठिकाणी बसून राहिले लेकरांना And करिता. for those parents who were there, we want to thank our senior pastor Nanadar for taking a Christian family course for them. आणि मी आभार मानतोय आपले वरिष्ठ पालक त्यांनी त्यांच्यासाठी ख्रिस्ती फॅमिली Let's clap our hands for our कोर्स घेतला senior. त्याबद्दल टाळ्या वाजूया. We give all glory and honor. सर्व गौरव सन्मान We want to स्तुती. thank all the volunteers and teachers for your excellent, anointed, fervent ministry throughout the VBS under the able leadership of our Sunday School Superintendent, Sister Dipti Adav. आम्ही आभार मानतो जे अभिषिक्त सेवा ज्या टीचर लोकांनी केले, स्वयंसेवकांनी केले आणि त्या सर्वांचं नेतृत्व सिस्टर दीप्ती आढाव यांनी केले जे सुपरिटेंडेंट आम्ही देवाचे आभार You मानतो. will receive more report about the VBS in the coming days. येणाऱ्या दिवसामध्ये VBS चा अधिक अहवाल तुम्हाला दिला जाईल. Let us clap our hands and let's welcome our senior pastor as he comes to share the word of God to us this afternoon. टाळ्या वाजून आपल्या वरिष्ठ बाळगाचं स्वागत करूया आज दुपारी देवाच्या वचनाची सहभागिता करायला येत असताना. I am so glad to be in the house of the Lord, रोजच्या घरात असण्याकरिता मला फार खुशी होत आहे. and especially the first Sunday of the month of May. विशेषतः पहिला रविवार या मे महिन्याचा. Those who are faithful in first Sunday and continue to be faithful to the last Sunday of the month, they shall go to heaven. आणि जे पहिल्या महिन्याच्या रविवारी विश्वासू असतात शेवटच्या रविवारपर्यंत विश्वासू राहणार आहेत निश्चितच ते स्वर्गात जातील. Now it's only 10 minutes for me to share the word of God. देवाच्या वचनाची सहभागिता करायला माझ्याकडे फक्त 10 मिनिटं आहेत. And I believe that God will use these 10 minutes माझा विश्वास आहे देव या 10 मिनिटाचा उपयोग करेल to see someone come to Him. कोणीतरी प्रभूकडे Because येईल. Jesus
didn't say anything on the cross of Calvary. कारण येशू ख्रिस्त कॅलरीच्या वधस्तंभावर काहीच शब्द बोलला And yet नाही. he won one soul तरी एक आत्मा त्याने जिंकला by his only presence, केवळ त्याच्या उपस्थितीने, by his suffering without committing any wrong. कुठलीही चूक न करता त्याने जे काही दुःख सहन केलं. And this thief was watching everything very carefully. हा जो चोर होता सर्व काही फार बारकाईने पाहत होता, लक्ष देत होता. And then he realized that he received the revelation from God. नंतर त्याला खात्री झाली आणि त्याला देवाकडून प्रगटीकरण मिळालं. Thief on the cross received the revelation from God on the cross. तो वधस्तंभावरील जो चोर होता त्याला देवाकडून प्रगटीकरण मिळालं, ते देखील तो वधस्तंभावर असताना. And he saw something which no one could see. त्याने असं काहीतरी पाहिलं जे कुणीच पाहू शकलं नाही. He saw something that none of disciples have seen. त्याने असं काहीतरी पाहिलं की कुठल्या शिष्याने देखील ते पाहिलं नाही. And that's why he declared त्यामुळे what त्याने he saw. जे काय पाहिलं ती घोषणा केली. In Revelation chapter 19 verse 6, प्रगटीकरण 19 अध्याय 6 वचन. it is written, maybe further असं लिहिलं आहे, on his thigh त्याच्या मांडीवरती and on his dress आणि त्याच्या वस्त्रांवरती it is written, King of Kings and Lord of Lords. He will be victorious. असं Maybe लिहिलं on की that chapter, sorry, I missed the verse. तो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू असं लिहिलं होतं. And he read that त्या चोराने ते on the वाचलं thigh of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या मांडीवर. And this thief realized आणि या चोराला जाणीव झाली that this is the future king. हा भावी असणारा राजा. That's why he says, please remember me when you come in your kingdom. त्यामुळे तो म्हणाला तुमच्या राज्याधिकाराने तुम्ही याल, माझी आठवण करा. And the response was, आणि प्रतिसाद काय होता? let me be resurrected मला पुनरुत्थित होऊ दे, and then I will speak to you. त्याच्यानंतर मी तुझ्याशी बोलतो. No, response was immediate. नाही, तत्काळ त्याला प्रतिसाद Today. मिळाला. आज You shall be with me in paradise. आज माझ्या बरोबर तू सुखलोकात असशील. Today. आज You shall be with me in paradise. तू माझ्या बरोबर सुखलोकात When असशील. Jesus spoke that, ज्यास येशू ते बोलला this thief was not taken out of his cross. आणि हा वधस्तंभावरून त्या चोराला खाली उतरवण्यात आलं नव्हतं. He died. तो मरण पावला. He faced his judgment on the face of the earth. या पृथ्वीवरील जो न्याय आहे त्याला त्याने तोंड दिलं. But पण he received the invitation in heaven. स्वर्गातील आमंत्रण त्याने मिळालं. Today, you shall be with me in paradise. आज माझ्या बरोबर तू सुखलोकात असशील. And I really thank God मी खरोखर प्रभूचे आभार मानतो that this is the only one event in the miracles that has happened during his crucifixion. या वधस्तंभाच्या वेळेस चमत्कार झाले त्याच्यापैकी ही एक घटना आहे. But in Gospel of Matthew chapter 26 verse 18, मत्तेकृष्ण वर्तमानाचा 26 अध्याय वचन 28 it is written, असं लिहिलं आहे. Matthew's Gospel chapter 26 verse 28. मत्ते 26:28. For this is my blood of the new covenant, which is shed for many for the remission of the sins. मत्ते 26:28. हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पापाची क्षमा होण्यासाठी पुष्कळाकरिता ओतले जात आहे. Take heed, therefore, yourselves. तुम्ही सर्वजण याच्याकडे लक्ष द्या. Jesus Christ was ordaining the first communion प्रभू येशू ख्रिस्त प्रस्थापित करून देत होता पहिलं प्रभू भोजन on the day of Passover, त्या वलनाच्या दिवशी on the Madi, अपर रूम upper room. त्या माडीवरती And he broke the bread त्याने भाकर मोडली. and said, this is my body तो म्हणाला हे माझं शरीर आहे which has been given for you. जे तुम्हासाठी दिले जात आहे. Take and eat. घ्या आणि Then he खा. took the cup त्याने त्यानंतर प्याला घेतला. and he said, this is my blood. तो
तो म्हटला हे माझे रक्त which is shed for the remissions of the sins of many. पुष्कळच्या पापाच्या क्षमेसाठी ओतलं जात आहे. So we, तर आपण those who take the communion, जे आपण प्रभू भोजन घेतो we must not take it lightly आपण त्याला हलक्यारीत्या घेऊ नये, सहज घेऊ नये. because it is very important, very holy and very perfect statement from Jesus Christ. कारण ते परिपूर्ण पवित्र आणि शुद्ध विधान प्रभू येशू ख्रिस्ताकडून आहे. If we believe Jesus Christ, जर आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो then we must not take this communion lightly. मग हे प्रभू भोजन जे आहे आपण हलक्यारीत्या किंवा सहज घेतलं नाही पाहिजे. When you take the communion, ज्यास तुम्ही प्रभू भोजन घेता, take the bread ज्यास तुम्ही भाकर घेता, which represents the body of the Lord Jesus जे Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं प्रतीक आहे, Chew the bread. ती भाकर आहे ती चावा. Chew the bread. ती भाकर आहे ती चावा. Satan has told the church सैतानाने मंडळीला सांगितलं आहे all over the world, संपूर्ण जगात Jesus has suffered too much येशू ख्रिस्ताने फार दुःख सहन केलं आहे. and don't chew the bread. मग ती भाकर तुम्ही चावू नका. It gives pain to him. त्यामुळे येशू ख्रिस्ताला वेदना होतात. Satan has told all the churches, सैताने सर्व मंडळांना सांगितलं आहे, even Pentecostal churches, पेंटिकॉस्टल मंडळांना even देखील, Assemblies of God churches, असेंब्लीज ऑफ गॉडच्या चर्चला देखील, to buy the vapors त्यांनी त्या पांढऱ्या चकत्या वेपस घेतल्या पाहिजेत. and put it on your tongue तुमच्या जिभेवर ते ठेवा so it will melt by itself. आणि ते त्याच्यावरती विरघळून जाईल. The vapor is dry. आणि ते पांढरी चकती किंवा वेपर जे आहे ते If bread कोरडं. represents the body of the Lord Jesus Christ, भाकर दर्शक कोणाचं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं. in no way vapors can represent the body of the Lord Jesus Christ. कुठल्याही प्रकारे जे वेपस त्या पांढऱ्या It चकत्या is येशू ख्रिस्ताच्या Satan's शरीरात दाखवू शकत attack on नाही. the church. मंडळी सैतानाचा हल्ला आहे. For convenience, आपल्या सुविधेसाठी, for convenience, आपल्या सुविधेसाठी people are taking the vapors to put it on the tongue to be melted automatically, लोक त्या पांढऱ्या चकत्या वेपस घेत आहेत, त्यांच्या जिभेवर ठेवतात, आपाप ते विरघळून so जातं, that Jesus should not have again pain. जेणेकरून येशूला पुन्हा वेदना होऊ नये. Jesus is getting pain every day by our behavior. आपल्या वागणुकीने दररोज येशू ख्रिस्ताला वेदना Jesus get होतात. pain every day by our wrong decisions. आपल्या चुकीच्या निर्णयाने येशू ख्रिस्ताला दररोज वेदना होतात. Jesus get the pain every day by our wrong dealings. आपले जे चुकीचे व्यवहार आहेत त्यामुळे येशू ख्रिस्ताला दररोज त्रास Jesus होतो. get pain every day दररोज by our doing according to the world. जगाप्रमाणे, जगाच्या पद्धतीप्रमाणे आपण करतो, त्यामुळे येशू ख्रिस्ताला दररोज वेदना होतात. We do the celebrations according to the world. जग जसं सोहळा साजरा करतात तसं आपण करतो. And Jesus gets the pain. येशूला त्यामुळे वेदना होतात. He cries. तो रडतो. Because the word of God says कारण देवाचं वचन सांगत आहे in Romans chapter 5 verse 9, रोमकारसपत्र याचा 5वा अध्याय 9 वचन, Romans chapter 5 verse 9, रोमकारसपत्र याचा 5वा अध्याय आणि 9 वचन. much more than being now justified by the blood, we shall be saved from wrath through him. रोमकारसपत्र 5वा अध्याय 9 वचन. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार. 1 Corinthians chapter 6. पहिले करंथिकारसपत्र याचा 6वा अध्याय. 1 Corinthians chapter 6 पहिले करंथिकारसपत्र याचा 6वा अध्याय verse 19. वचन 19. What? Know ye not that your body is the temple of the Holy Ghost, which is in you, which ye have of God, and ye are not your own. पहिले करंथिकारसपत्र 6वा अध्याय 19 वचन. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. And you are not your own. तुम्ही स्वतःचे मालक नाही. And you are not your own. तुम्ही स्वतःचे मालक नाही. And you are not your own. तुम्ही स्वतःचे मालक नाही. If you call yourself Christian, जर तुम्ही स्वतःला ख्रिस्ती if म्हणता, you call yourself, I believe the Lord Jesus जर Christ, तुम्ही म्हणता मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, you are not your own. तुम्ही स्वतःचे मालक नाही. That is what the word of God says. देवाचं वचन ते सांगत आहे. And let's go further verse. पुढचं वचन Verse 20. त्याचं
20 वचन, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचा गौरव करा. And you are purchased तुम्हाला विकत घेण्यात आला with the आहे, value of things. मोलाने विकत And घेतण्यात आला that आहे. is value, the blood of the Lord Jesus Christ on the cross of Calvary. ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं कॅल्व्हरीवर रक्त. Christ ख्रिस्त has bought you and me. त्याने तुम्हाला आणि मला मोलाने विकत घेतला आहे. Christ has bought you and me. ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला मोलाने विकत घेतला And आहे. therefore, we lost our all rights. त्यामुळे जे आपले अधिकार हक्क आपण गमावून बसलो आहोत. We don't have our own rights आपले स्वतःचे हक्क अधिकार नाही, because Jesus Christ has bought us by his precious blood. कारण येशू ख्रिस्ताने त्याच्या मौल्यवान रक्ताने आपल्याला विकत घेतला आहे. Jesus Christ has bought us by his blood. येशू ख्रिस्ताने त्याच्या मौल्यवान रक्ताने आपल्याला विकत घेतला आहे. And only those who will stay as the property of Jesus, जे प्रभू येशू ख्रिस्ताची मालमत्ता म्हणून राहतील, only those who are going to stay as a property of Jesus, जे केवळ येशू ख्रिस्ताची मालमत्ता म्हणून राहतील, they only shall be taken into heaven. केवळ त्यांनाच स्वर्गात घेतलं जाईल. And if you are bought by the blood of the Lord Jesus Christ, जर तुम्हाला येशूच्या मौल्यवान रक्ताने विकत घेतलेलं आहे, if you are bought by the blood of the Lord Jesus Christ, जर तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान if रक्ताने you विकत believe घेतलं that you are आहे, bought by the blood of the Lord Jesus Christ, जर तुमचा विश्वास आहे की प्रभू येशूच्या मौल्यवान रक्ताने तुम्हाला विकत घेतला आहे, those who are sleeping, please wake up. झोपलेल्यांना कृपा करून जागे व्हा. Those who are sleeping, if you are somebody sleeping near you, wake him up. तुमच्या बाजूला जर कोणी झोपला आहे तर Let त्याला them उठवा. hear त्यांना ऐकू द्या. That if Jesus has bought you by his precious blood, येशू ख्रिस्ताने त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्हाला विकत घेतला आहे. you are not of your own. तुम्ही स्वतःचे मालक नाही. Swallow this truth. आणि हे सत्य आहे, त्याला गिळायला शिका. It's difficult. कठीण आहे. It will stay here तुमच्या घशात ते अटकल. and you get cock. करा तुम्ही. But swallowing will help you. पण जर गिळलं त्यामुळे तुम्हाला मदत All होईल. those who are bought by the blood of the Lord Jesus Christ stand. ज्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने विकत घेतलेला आहे, उभे राहूया. All those who are bought by the precious blood of the Lord Jesus ज्या Christ. प्रत्येकांना येशूच्या मौल्यवान रक्ताने विकत घेतलं आहे, उभं राहूया. Now be careful. सावध असा. Be careful. सावध असा. This is the church. हे चर्च आहे. Satan is waiting for you outside. सैतान बाहेर थांबलाय तुमची वाट बघत. Oh, you are bought by blood of Jesus Christ. हा, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तुला विकत घेतला This आहे. week I will show you. या आठवड्यात दाखवतोस तुला. I will send some problems to you. तुझ्या जीवनात I समस्या will send पाठवतो. some difficulties to you. काय अडचणी तुझ्या जीवनात I will पाठवतो. send something that will discourage you, disappoint you, and depress you. अशी गोष्ट पाठवेल त्यामुळे तू नाराज होईल, हताश होईल. Then उदास होशील. let me see whether you are really bought by the blood of the Lord Jesus Christ. हा, मग बघतो येशू ख्रिस्ताच्या रक्ताने खरंच विकत घेतलं If those who are bought by the blood of Christ, as you are standing, जसं तुम्ही विवाह ज्यांना प्रभू येशूच्या रक्ताने विकत घेतला can आहे, say with David, दावीद बरोबर तुम्ही म्हणू शकता, yea, though I walk through the valley of the shadow of death, I will fear no evil. Fear no evil. Say loudly so Satan can hear very clearly. मोठ्याने बोला जेणेकरून सैतानाने स्पष्ट ऐकावं. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जरी जात असलो, मृत्यू छायेच्या दरीतूनही जरी जात असलो, तरी 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 मी अरिष्टास भिणार नाही, मी अरिष्टास भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहेस. कारण तू मज बरोबर आहेस. मी नाही हो, तिकडे वर बघा, कारण तू मज बरोबर आहेस. तू मज बरोबर आहे. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तुझी आकडी व काठी मला धीर देतात. येशूच्या रक्ते भरले धुन्या. Hallelujah. Let us worship the Lord. आपण सर्व प्रभूची उपासना भक्ती Let करूया. us praise his holy name. त्याच्या पवित्र नावाची स्तुती करूया. By his precious blood त्याच्या मौल्यवान रक्ताने we have been purchased. आपला त्याने विकत घेतला आहे. ती शुद्ध प्राण पापित्यात घात
loving Heavenly Father, प्रेमळ कृपळ स्वर्गीय पित्या, we thank you for you sending your only begotten Son, Jesus Christ, आभार मानतो तुझा ऐकलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू पाठवलं, lived among us, आमच्यामध्ये तो राहिला, faced everything that we are facing in our life, प्रत्येक गोष्ट त्याने तोंड दिलं जे आमच्या जीवनात आम्ही त्या परिस्थितीला तोंड देत आहोत, and suffered all the false allegations, सर्व चुकीचे आरोप याला त्याने सहन केलं, suffered all agony and pain सर्व वेदना दुःख त्याने सहन केलं, to redeem us आम्हाला उद्धार मुक्ती देण्याकरिता, from the clutches of Satan. सैतानाच्या हातातून सोडवण्याकरिता. You have purchased us प्रभू तू आम्हाला विकत घेतला by your blood येशू तुझ्या रक्ताने from Satan, सैतानाकडून, that we could live heavenly life on the face of the earth. जेणेकरून या भूतलावर आम्ही स्वर्गीय जीवन जगावं. We repent of our life. आमच्या जीवनाबद्दल आम्ही पश्चाताप करतो, We repent of our thinking. आमच्या विचाराबद्दल आम्ही पश्चाताप करतो, We repent of our all wrongdoings. जे काय आम्ही सर्व चुकीचं केलं त्याबद्दल पश्चाताप करतो. And we come to you, Lord, प्रभू आम्ही तुझ्याकडे येतो, and accept your ownership upon our life. प्रभू आमच्या जीवनावरती तुझा मालकी हक्क आम्ही स्वीकारतो. To that extent, we dedicate our life to you. प्रतिपत आमच्या जीवनाचं समर्पण आम्ही तुला करतो. Come and take charge of our life. ये आमच्या जीवनाचा ताबा घे, Lead us and guide us. आम्हाला तू चालव, मार्गदर्शन कर. And as your word says, you will not leave us nor forsake us, जसं तुझं वचन आम्हाला अभिवचन देते, तो आम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही. but give us strength and ability to stay with you आम्हाला शक्ती सामर्थ्य पात्रता देशील तुझ्याबरोबर and राहण्याकरिता. not to forsake you तुला आम्ही त्यागू नाही, सोडू नये for worldly pleasures, या जगाच्या सुखसोयी for करिता, little time. या थोडक्याच्या We वेळेकरिता. don't know, Lord, आम्हाला माहित नाही how प्रभू long our life is, आमचं आयुष्य किती आम्ही जगणार, but we want to be faithful with you till the end. प्रभू शेवटपर्यंत आम्हाला तुझ्याशी विश्वास Because राहायचा. your word says, आणि तुझं वचन सांगतं, if you faithful till your death, मरेपर्यंत विश्वास राहशील, I will give you the crown of life. तुला जीवनाचा मुकुट मी दे. We want crown of life from प्रभू heaven. आम्हाला स्वर्गातून जीवनी मुकुट पाहिजे. We reject the crowns of world, जगाचे जे मुकुट आम्ही त्याला नाकारतो, but we suffer for the crown of life. जीवनाच्या मुकुटासाठी आम्ही दुःख सहन करतो. Touch us, strengthen us, empower us, आम्हाला स्पर्श कर, शक्ती सामर्थ्य आरोग्य दे. and we give you all the glory, honor, and praise. सर्व गौरव सन्मान स्तुती आम्ही तुला In देतो. Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्यवान नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with us all from now and forevermore. आमेन. Please be seated. कृपा करून परमेश्वरच्या सानिध्यामध्ये आसन ग्रहण करूया. Women's meeting is open for all women. आणि महिलांची सभा सर्व महिलांकरिता आहे. So Sister Glory Agrawal and Sister Anita Gaikwad will be standing at the front. आणि सिस्टर ग्लोरी अगरवाल, सिस्टर अनिता गायकवाड पुढे असतील तुमच्या नावावर This लिहिण्याकरिता. Tuesday at 4:30. आज या मंगळवारी 4:30 वाजता Parkin Bhai will be at the back. पाळकीनबाई मागे असतील. If you're celebrating a birthday or wedding anniversary this week, या आठवड्यात तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल ना, please stand. कृपा करून उभी राहूया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Let us clap our hands. टाळ्या वाजवूया. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय we पित्या, thank you for your children, those who are going to celebrate their personal birthday this week. त्या लेकरांकरिता आभार मानतो जे आपला वैयक्तिक वाढदिवस या आठवड्यात साजरा करीत We pray to आहेत. thee for those families, those who are going to celebrate their marriage anniversary this week. त्या कुटुंबाबद्दल आभार मानतो जे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस या आठवड्यात साजरा करत Bless आहेत. them in their personal life, bless them in their marital life. त्यांच्या वैयक्तिक जीवनात, वैयक्तिक जीवनात त्यांना आशीर्वादित कर. Fill their every single need या प्रत्येक गरजांचा पुरवठा कर. from your
divine provision. तुझ्या दैवीय पुरवठ्यात Let your strength, health, wisdom, knowledge be with them. तुझं शक्ती ज्ञान शहाणपण त्यांच्या And as बरोबर you're असो. blessing them, oh God, तो त्यांना तो आशीर्वादित करत असताना make them a channel of blessing to others. त्यांना इतरांसाठी आशीर्वादाचं We माध्यम commit कर. them in your holy hands. त्या पवित्र हातात आम्ही त्यांना In देतो. Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावाने मी प्रार्थना करतो. Amen. Amen. And now, Lord, आणि आता प्रभू as we are going to worship you by giving your tithe, our offering and the missionary offering unto you. जेणेकरून आम्ही भक्ती करत असताना देवाचा दशांश दानार पण सेवा करत Bless our worship of giving. देण्याची आमची भक्ती आशीर्वादित कर. Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Let's meet one another, greet one another, and exchange the love of God with one another. एकमेकाला भेटूया, देवाच्या प्रीतीची सहभागिता And करूया. dear sisters, please write your name for Tuesday's special meeting. प्रिय बहिणींनो, विशेष सभा मंगळवारी आहे, तुमच्या नावाची नोंदणी Because करा. there are many other women also are coming from other churches. इतर चर्च मधील महिला देखील येणार आहेत. God bless. देव तुम्हाला आशीर्वाद देव. मेरा उठना बैठना चलना तुझे भाता रहे मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे
तुझे